आम्ही तर पॉझिटिव्ह विचार करणार आहे. समजा असा एक नवीन फोर्स तयार झाला तर कोण कोण येतील बघा आता. सध्या विधानसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष आता मैदानात उतरायला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये घटक पक्षांचा देखील मोठ्या प्रमाणात आता पुढाकार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या अनेक विषयांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी खासदार इम्तियाज जलील सर आहेत. सर काय सांगाल, बच्चू कडू म्हणताय का तिसरी आघाडीचा विचार होतोय, आपण देखील त्यामध्ये असणार आहे, काय नेमकी आपली भूमिका आहे? काय आहे, आमची ही इच्छा आहे की एक थर्ड फोर्स महाराष्ट्रामध्ये तयार होण्याची खूप आवश्यकता आहे. त्याचं कारण हे एक आहे की जे प्रस्थापित पक्ष आहे आणि जे प्रस्थापित नेते आहे, लोकांचा विश्वास त्यांच्यावर आता संपलेला आहे. ते आज रात्री एका पक्षामध्ये असते, सकाळी उठल्यानंतर आपल्याला कळतं की ते दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहे. तर एक थर्ड अलायन्स, थर्ड फोर्स तयार झाला तर मला असं वाटतं की एक खूप मोठी ताकद आपण महाराष्ट्रामध्ये उभे करू शकतो. आणि जसा बच्चू कडू साहेबांनी सांगितलेले आहे त्याचप्रमाणे मागच्या आठवड्यामध्ये आमची राजू शेट्टी साहेबांसोबत ही बोलणी झाली होती. आणि सगळं असे जे लहान लहान पक्ष आहे ते सगळे एकत्रित आले तर आपण एक मोठा फोर्स तयार करू शकतो, आमची अशी अपेक्षा आहे. जवळपास बच्चू कडू म्हणताय की 25 जागांवर आम्ही लढू शकतो. आमच्या विचारावर जर कोणी एकत्रित असेल तर आम्ही त्यांना देखील सोबत येऊ. काय आहे की कॉमन मिनिमम प्रोग्राम समजा तयार झालं आणि सगळ्यांचा एजेंडा काय आहे, आपलं मॅनिफेस्टो ते सगळं डिस्कस केल्यानंतर कुणाला किती सीट्स लढायचं आहे ते नंतरचा इश्यू आहे. पण कमीत कमी इनिशियली जे आहे ते कॉमन मिनिमम प्रोग्राम आपण एकनाथ शिंदे, भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधात काय थर्ड फोर्स उभे करत आहे किंवा शरद पवार साहेब, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे साहेब त्या विरोधात आपण काय एक थर्ड फोर्स उभे करत आहे हे लोकांना पटवून देण्याची मला असं वाटतं की पहिली गरज आहे. सध्या शेतकऱ्यांचा मुद्दा आणि कष्टकऱ्यांच्या मुद्द्यावर जे आहे ते मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ असं बच्चू कडू म्हणताय. मात्र सरकारसमोर आमच्या 18 मागण्या आहेत, त्या मागण्या जर पूर्ण केल्या तर आम्ही निवडणुका लढणार नाही असंही देखील म्हणतात. काय हे सरकारला शेतकऱ्यांची काही देणं घेणं नाही आहे. शेतकरीची आत्महत्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या कुठे होत असेल तर हे आपले महाराष्ट्र राज्य, ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो, आणि त्या राज्यामध्ये इतके सारे शेतकऱ्यांची आत्महत्या होत असेल तर बघा या देशामध्ये काय चाललेलं आहे की तुम्हाला फुकटाचं जेवण द्यायचं. फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनने आपल्या भाषणामध्ये सांगितलं की या 140 कोटी जनतापैकी 85 कोटी जनतेला आम्ही फुकटात अनाज देतो. आता एकनाथ शिंदे साहेब काय करू लागले, माझी लाडली बहीण, तू माझा लाडला भाऊ, हे माझा लाडला पुत्र, असंच करून फुकटाचे पैसे. लोकांना नाही पाहिजे फुकटाचे पैसे. तुम्ही लोकांना काम द्या, तुम्ही जॉब अपॉर्च्युनिटीज द्या, यंगस्टर्सला जॉब्स द्या. शेतकऱ्यांना त्यांना फुकटाचं काही नाही पाहिजे, कसलीही प्रकारची सबसिडी नाही पाहिजे, कसल्याही प्रकारची मदत नाही पाहिजे. तुम्हाला त्यांना फक्त चांगला रेट्स द्या, भाव द्या त्यांना. त्यांची मागणी हेच आहे आणि ते तुम्ही करू शकत नाही, याच्यापेक्षा काय दुर्दैव असेल. मनोज जरांगेंना देखील सोबत घेऊ किंवा त्यांना देखील निवडणुकीच्या काळामध्ये मदत त्यांची घेतली जाईल असं देखील म्हणतात. काय आहे, आम्ही खूप लहान आहे. हे जे मोठे मोठे नेते आहे जे थर्ड फोर्सचा प्रयत्न करत आहे यांची जबाबदारी आहे की त्यांनी. आम्ही तर पॉझिटिव्ह विचार करणार आहे. समजा असा एक नवीन फोर्स तयार झाला तर कोण कोण येतील बघा आता. राजू शेट्टी असेल, त्यांची एक विचारधारा वेगळी आहे. बच्चू कडू आहेत, त्यांची विचारधारा वेगळी आहे. आपली विचारधारा वेगळी आहे. कसं हे सगळं जुळून? विचारधारा मला म्हणजे खूपच वेगळी आहे असं लोकांना वाटतं. आमची विचारधारा हे आहे की हे महाराष्ट्र राज्य माझं आहे, हे देश माझा आहे, हे माझी विचारधारा आहे. आणि या देशाची प्रगती, या महाराष्ट्राची प्रगती म्हणजे हे आमची विचारधारा आहे. पण दुर्दैव हे आहे की जाती धर्मामध्ये कशा तेढ निर्माण करून कशा प्रकारे पुन्हा आपला सत्ता घेता येतं याचा सगळा प्रयत्न सुरू आहे आणि आम्ही त्याच्या विरोधात आहे. म्हणून आम्ही म्हणतो ना की जेव्हा जेव्हा लहान लहान पक्ष एकत्र येणार आहे तर त्यांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम पहिले ठरवायची आवश्यकता आहे. सध्याच्या आता सत्ताधारी आणि विरोधक पक्षांमध्ये कुठेतरी आपण म्हटल्यानुसार जातीय प्रश्नांवर निवडणुका लढवल्या जाणार आहे. आपण एकत्र येणार आहे, समविचारी पक्ष म्हणून आपण एकत्र येण्याचं सध्या सांगताय. कष्टकरी शेतकऱ्यांच्या त्यासोबत नोकरदारी नाही आहे, तरुणांचे प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहे. त्यामुळे कसं हे मुद्दे कोणीही घेणार नाही.
ते बेरोजगारीचा प्रश्न असू द्या, महागाईचा प्रश्न असू द्या, शेतकऱ्यांचा प्रश्न असू द्या. मुद्दा काय असणार आहे की तू मराठा आहे, मी मुसलमान आहे, हे OBC आहे, हे दलित आहे, हेच मुद्द्यावर इलेक्शन होणार आहे. तुम्हाला पटो नाही पटो, पण खरी गोष्ट हेच आहे की जातीच्या आधारावर पुढच्या निवडणूक होणार आहे. आणि कोणत्याही चांगले मुद्दे न घेता रस्त्यावर आपण एकमेकांचं कॉलर गचंडी धरून कशा एकमेकांना आपण धोऊ शकतो, तर सगळ्यांना आपली ताकद जी आहे ना ते रस्त्यावर दाखवण्याची वेळ आलेली आहे असं वाटतं. नक्कीच राजकीय प्रश्न आता सध्या वक्फ बोर्डाचा देखील प्रश्न मोठ्या प्रमाणात समोर येतो आहे. केंद्र सरकार आता वक्फ बोर्डचे जे अधिकार आहेत त्यात कुठेतरी बदल करणार असं देखील आता चर्चा सुरू आहे. काय आहे की केंद्र सरकार जे वक्फ बोर्डाला टार्गेट करत आहे, वक्फ बोर्डाची जे जागा असते ते कशासाठी असते? शाळे स्थापनासाठी असतं, मशिदीसाठी असतं, कब्रस्तानसाठी असतं. तुम्ही जर देणार नाही, आम्ही मागितलं तुम्हाला की नाशिकमध्ये आम्हाला कब्रस्तानसाठी जागा पाहिजे, तर तुम्ही तर देणार नाही, म्हणजे इतकी किचकट प्रक्रिया असणार आहे. मग वक्फ बोर्डाची जी जमीन आहे हे एका विशिष्ट कारणासाठी ते वक्फ बोर्ड तयार करण्यात आलं होतं आणि त्याला आपल्या कब्जात कशा घ्यायचं आहे, म्हणजे उद्देश त्यांचा एकच आहे की मुस्लिम समाजाला वक्फ बोर्डाच्या आधारावर पुन्हा कशा आपल्याला टार्गेट करता येईल आणि पुन्हा पोलरायझेशन करून आपण सत्तेमध्ये कसा बसता येईल याचा उद्देश आहे भारतीय जनता पार्टी. कुठेतरी वक्फ बोर्डाच्या नावाखाली जमिनीवर कब्जे केले जात आहे, त्यामुळं 40हून अधिक घटना आहेत त्या दुरुस्तीचा देखील आता सरकार विचार करत आहे, त्यावर चर्चा झाली. मला स्वतःला असं वाटतं की हे वक्फ बोर्ड समजा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार आपल्या हातात घेणार तर सगळ्यात जास्त चिंता मुस्लिम समाजापेक्षा जे मोठे मोठे नेते आहे ज्यांनी खूप सारी वक्फ बोर्डाची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे त्यांना खूप भीती वाटणार आहे. मराठवाड्यामध्ये बघा तुम्ही सगळे राजनैतिक पक्षाचे मोठे मोठे जे नेते आहे जे मुस्लिम समाजातले जे नाही आहे, तुम्ही उस्मानाबादच्या नेत्याला बघा, तुम्ही लातूरच्या नेत्यांना बघा, तुम्ही बीडच्या नेत्यांना बघा, तुम्ही जालन्याच्या नेत्यांना बघा, नाव सगळ्यांचं पुढं येईल. आणि मला असं वाटतं की मुस्लिम समाजापेक्षा त्यांना खूप काळजी वाटत असेल की बाबा काय झालं, आम्ही तर वक्फ बोर्डाची जमीन वक्फ बोर्डाला मॅनेज करून आपल्याकडून घेतली होती. आपण गंभीर आरोप करताय की अनेक ठिकाणी नेत्यांनी आरोप नाही सिद्ध करून देतो साहेब, मी असा आरोप करत नाही उसके अंदर, मी सिद्ध करून देतो उसके अंदर. हे सगळे भामट्यांनीच मुसलमानांची वक्फ जमीन हडपलेली आहे. सध्या वक्फ बोर्डच्या जमिनीवर कुठेतरी दावे केले जात आहेत, त्यावर आरोप होत आहे. अनेक ठिकाणच्या जागेसंदर्भात सध्या न्यायालयीन लढा सुरू आहे, त्या संदर्भात नेमकं काय सांगा? आणि मी काय म्हणतो की मी लोकसभेमध्ये एकदा भाषण केलं होतं आणि मी लोकसभेमध्ये एक गोष्ट सांगितली होती आणि विधानसभेमध्ये मी जेव्हा आमदार होतो ना तर त्यावेळी त्या काळचे मुख्यमंत्री उभे राहिले होते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आम्ही मायनॉरिटी डिपार्टमेंट, मी म्हटलं होते हो बाबा आम्हाला काही असं काही 100 कोटी रुपयाची खैरात तुम्ही देऊ नका, तुम्ही फक्त वक्फ बोर्डाची जी जमीन आहे ते मुसलमानांच्या हातात द्या आणि आम्ही तुम्हाला खैरात म्हणून, तुम्ही आम्हाला 100 कोटी देणार असेल तर तुम्हाला 500 कोटी रुपये आम्ही तुम्हाला देऊ खैरात म्हणून उसके अंदर. पण काय आहे की एक मायनॉरिटी डिपार्टमेंट म्हणजे त्यांना असं वाटतं की हे फक्त मुस्लिम्स आहे आणि आपण ज्यांना जितकं टार्गेट करेल तितकं आपल्याला फायदा होणार आहे, कारण देशाची परिस्थिती अशा निर्माण झालेली आहे, खूप पोलरायझेशन झालेलं आहे. सध्या वक्फ बोर्डाची सध्याच्या आता जर बघितलेल्या ज्या जमिनी आहेत त्याची देखील पडताळणी केली जाईल, त्या संदर्भात देखील निर्णय घेतले जातील अशी देखील चर्चा ना तुम्ही. पण वक्फ बोर्डाचा जे अधिकार आहे ते तुम्ही कशाला कमी करायला लागले? तुम्हाला एक वक्फ बोर्डाला मॉनिटर करण्यासाठी काही विशेष बॉडी पाहिजे आणि तसंही आहे ना उसमें वक्फ ट्रिब्युनल वेगळं कोर्ट एस्टॅब्लिश करण्यात आलेलं आहे. वक्फचे मॅटर्स डील करण्यासाठी जे आहे ना ते सगळ्यात प्रथम काही वादविवाद असेल तर ते वक्फ ट्रिब्युनल म्हणजे वक्फ कोर्ट जे एस्टॅब्लिश करण्यात आलेलं आहे तिथे ते प्रकरण जातं, मग त्याच्यानंतर ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टापर्यंत जातं. मग आता तुम्हाला फक्त तुमचा उद्देश जे आहे ना ते म्हणते ना आपण हिंदीमध्ये की कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, तो निगाहें हम पे रखे हुए हैं, निशाना उनका कहीं और है. वक्फ बोर्डाच्या ज्या जमिनी आहेत त्या संदर्भात आता कुठेतरी केंद्र सरकार त्या संदर्भात घटना दुरुस्ती करते किंवा त्या संदर्भात चर्चा सुरू आहे. येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भात विधेयक देखील मांडलं जाणार आहे. आता काय आहे की मुस्लिम समाजाने भरभरून मतदान कोणाला केले यावेळी देशामध्ये भरभरून
कुणाला केले तर महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांना केले, सेक्युलर पाहिजे. शरद पवार साहेबांना केले, नाही आपल्याला सेक्युलर पाहिजे. मग कुणाला केले तर काँग्रेस पार्टीला केले. आता आम्हाला बघायचं आहे की हे 3 पक्ष ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्येही जे भाजपच्या विरोधात होते, मुस्लिम समाजाने 2-2 तास उभे राहून त्यांना मतदान केले. आता लोकसभेमध्ये ते गप्प बसणार आहे आणि एकटं आमचे अवैसी साहेब बोलणार असेल तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पण घरी बसवा मी. नक्कीच आपल्यासोबत होते इम्तियाज जलील. येणाऱ्या काळामध्ये आता तिसरी आघाडीचा देखील प्रश्न समोर आल्यानंतर आम्ही एकंदरीत चर्चा करून त्या संदर्भात निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र वक्फ बोर्डाच्या अनेक समस्या आहेत, त्या संदर्भातली चर्चा आहेत, त्यावर देखील त्यांनी सविस्तर आपल्या प्रश्नांना उत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.